इकडे अग्नेय सियाला घेऊन विष्णूच्या आणि रीटाच्या फ्लॅटवर आला खरं, पण आता समोरचं चित्र बघून त्याला स्वतःच्या निर्णयाचा खूपच पश्चाताप होत होता. अवघ्या अर्ध्या तासात त्या तिघांची अशी काय गट्टी जमलेली, जणू ही तिघ मागच्या जन्माचे बिछडलेले साथी होते. अग्नेयला तर त्यांनी कॉर्नरलाच टाकलं होतं. चला, इथपर्यंत ही सगळं ठीक होतं, पण त्यात त्याची गुणाची बायको त्याची तक्रार मांडत विष्णूचे जे अतिचे गोडवे गात होती ते बघून मात्र इथे ज्वालामुखी पेटून उठलेला. दादा, कसले गोड आहात ओ तुम्ही, तुम्हाला तर सगळंच येतं, म्हणजे तुम्ही कामावरही जाता आणि रीटा वहिनीला मदत म्हणून घरातलंही बघता. खरंच तुमच्यासारखा नवरा मिळायला भाग्य लागतं म्हणायचं. सिया आईस्क्रीम खात खात मस्त त्या दोघांशी गप्पा मारत सोफ्यावर बसलेली. आत्ताच त्यांचा डिनर झाल्याने ते सगळेच निवांत झालेले. विष्णू आणि रीटाला तर ही गोड बोलकी बाहुली इतकी आवडली की विचारूच नका. रीटाने तर आल्यापासून तिचा हातही सोडला नव्हता. खरंच ती दोघंही त्यांच्या मित्रासाठी मनापासून खुश होती. अग्नेयसारख्या धगधगत्या आगीला शांत करायला सियासारख्या शांत नदीचीच गरज होती, कारण तो जितका रागीट होता तितकंच हे फूल गोड आणि निरागस होतं. हिला माझं सोडून पूर्ण जगाचं कौतुक असतं. आत्तापर्यंत एकदा तरी हिने माझी अशी स्तुती केलीये का? का करेल? मी तर रिकामाच बसलेला असतो ना. अग्नेय सियाचं विष्णू प्रति उत्तू चाललेलं कौतुक बघून मनातल्या मनात कुडत होता. आत्ता मी आहेच इतका गोड आणि हेल्पफुल, त्याला काय करणार ना. तुलाच माझी किंमत. आता असतं एकेकाचं नशीब जोरावर म्हणून माझ्यासारखा सर्वगुण संपन्न नवरा भेटतो, पण लोकांना त्याची व्हॅल्यू असते कुठे. विष्णूने रीटाकडे तिरक्या नजरेने कटाक्ष टाकत सियाच्या बोलण्याला सहमती दर्शवली, पण रीटाला मात्र त्याचा टोमणा बरोबर समजला. म्हणून तिने बारीक नजर करत त्याला असं काय पाहिलं की साहेब तिथेच गार पडले. घरातली कामं करायला तो घरात असतो कधी, आणि त्याच्याकडे ही प्रत्येक काम करायला स्टाफ आहे. अग्नेय त्याच्या जाणाला भटकताना बघून विष्णूची पोल खोलत तिला भानावर आणतो, पण त्याच्या बोलण्यातून ओसंडून वाहणारी जलेसी बघून विष्णूच्या ओठांवर मात्र खुरापती हसू पसरलं. अरे, भले स्टाफ असला तरी त्यांच्याकडून प्रत्येक काम करून घेण्यासाठीही किती एनर्जी लागते माहीत आहे. अक्षरशः दमून जातो मी. विष्णूनेही हा विषय मुद्दाम ओढला. हो, बरोबर आहे दादा, स्टाफवर लक्ष ठेवलं तरच ते नीट काम करतात. या बाईला तर या माणसाचं सगळंच पटत होतं. मी स्टाफवर लक्ष ठेवायलाही हेड स्टाफ ठेवला आहे जाना, हे तू विसरली का? अग्नेयचा तर आता पारा चढायला लागलेला. अहो, पण मी तुम्हाला कुठे काय बोलले? सियाला तर त्याच्या फनकारण्याचं कारणच समजेना. तिच्या बोलण्यावर अग्नेयने स्वतःचा राग आवरता घेतला. त्याला उगाच या विष्णूचा राग त्याच्या पाखरावर काढायचा नव्हता. अरे मग त्या हेड स्टाफवर कोण लक्ष ठेवणार? विष्णू तर अग्नेयला चिडवण्यासाठी मिळालेल्या या संधीचं पुरेपूर सोनं करणार होता. विष्णूच्या परत गोष्टी उकरण्यावर अग्नेयने दात ओठ खात त्याच्यावर रागाचा कटाक्ष टाकला. मग तू ठेवायला येतो का? तसही तू आत्ताच बोलला ना, तू खूप हेल्पफुल आहेस म्हणून. अग्नेयने विष्णूकडे गालात तिरकस हसत एक भुवई उंचावली. तसा आता विष्णूने त्याच्याकडे रागात बघत डोळे फिरवले. अहो, काय बोलताय? आधीच दादाला इतकी कामं असतात, त्यातही तुम्ही त्यांना अजून कामं लावत आहात. तुमचे फ्रेंड आहेत ना ते. सिया देवी तर आज विष्णूच्या वकीलच झालेल्या वाटतं.
तिचा तो आकसलेला चेहरा बघून अग्नेयाने नकारार्थी मान हलवत चेहरा फिरवला. तो तर मी का हिला इथे घेऊन आलो या विचारात स्वतःचं डोकं मनोमन बदलून घेत होता. सिया, तूच ग तूच, तुलाच माझी काळजी, नाहीतर माझं कायच झालं असतं. विष्णूला सियाला त्याच्या बाजूने इतकं तटस्थ उभं राहिलेलं बघून आता मात्र रडूच आलं. पहिल्यांदा कोणीतरी त्याच्या बाजूने बोलत होतं म्हटल्यावर साहेबांची नौटंकी पीकवर पोहोचलेली. रीटा तिच्या नवऱ्याची उत्तू जाणारी नौटंकी बघून डोळे फिरवतच होती की तिचं लक्ष शांत बसलेल्या अग्नेयावर गेलं. तिला तर त्या बिचाऱ्याची दयाच येत होती. सिया, नशिबाच्या बाबतीत तूही काही कमी नाहीस. अग्नीही तर तुला फुलासारखा जपतो ना. त्याच्या नजरेतही तुझ्यासाठी किती ते प्रेम दिसतं. रीटाने अग्नीचा विषय काढताच सिया अग्नीची हलकी नजरानजर झाली, पण त्यातही अग्नेयचे डोळे अगदी शांत होते. पण सियाची नजर मात्र त्याच्याकडे काहीशा तक्रारीने बघत होती. आता येतानाही त्यांची कारमध्ये तुतू मेमेची झालेली. हे तुम्ही अगदी बरोबर बोललात वहिनी. नशीबवान तर खरंच आहे मी, कारण माझं नशीबच तर हे आहेत ना. आणि खरं सांगू, हे आहेत म्हणूनच तर त्यांची सिया आहे. तिने त्याच्यावरची नजरही न हटवता रीटाला एकदम हळुवार पण तितकंच संयमी असं उत्तर दिलं, जे अग्नेयच्या हृदयाच्या तारा अक्षरशः खोलपर्यंत छेडून गेलेलं. त्याच्या फ्रेंड समोर तिने किती कौतुकाने आणि अभिमानाने त्याचा मान जपलेला. ओहो सिया, तू तर तुझ्या या सडू राक्षसावर खूपच प्रेम करते ना. रीटा सियाच्या खांद्याला धक्का देत तिला चिडवत बोलली. हो, खूप खूप जास्त प्रेम करते मी ह्यांच्यावर. सियाने लाजत तिची नजर झुकवताच इथे अग्नेयच्या ओठांवर गडद हसू आलं. पण अचानक सियाला काही आठवताच, विष्णू दादा, तुम्ही आणि वहिनी तर ह्यांना खूप आधीपासून ओळखता ना. हे तेव्हा पण असे सडूच होते का? देवा ग, ही बाई तर त्याच्या शांत स्वभावाच्या मागेच लागलेली. तिचा प्रश्न ऐकून अग्नेयने तिच्याकडे बघून नजर तीक्ष्ण केली, पण तिचं सध्या विष्णूकडे लक्ष होतं. रीटाने तर अग्नेयचे एक्सप्रेशन बघून कसबस तोंडावर हात ठेवून तिचं हसू आवरलं. पण विष्णू तो कसला ऐकतोय ना. त्याचं तर हसू भस्कन बाहेर पडलं शेवटी, कारण सियाने खूप महान व्यक्तीला हा प्रश्न विचारला होता ना. तो महानिर्लज्ज माणूस तर काय अग्नेयची पोल खोलायला तर बसलेला. त्याच्या ओठांवरचं ते खोडकर हसू बघून अग्नेयने मात्र त्याच्याकडे बघून दात चावले. त्याच्या झाडासमोर तो मुद्दाम मीठ मसाला लावून एक्स्ट्राचं काहीतरी बोलणार हे माहीत होतं त्याला. दादा, काय झालं? मी काही चुकीचं विचारलं का? सिया तर त्याला इतकं बिथरून हसताना बघून गोंधळूनच गेली. सिया, अगं तू त्याच्याकडे लक्ष नको देऊ, तो थोडा विचित्रच आहे. ऍक्च्युअली तू चुकीच्या माणसाला चुकीचा प्रश्न विचारला. रीटानेही सियाला समजवत विष्णूवर डोळे वटारले. तिच्या या निर्लज्ज नवऱ्याला तीही चांगलीच ओळखून होती ना. अगं ये, विचित्र मी नाही तर हा आहे. सिया, तुला म्हणून सांगतो, एकदा ना. विष्णूने पिलो मांडीवर घेत असा काही सियाच्या समोर फद्दा मांडला, जणू आता हा माणूस अग्नेयच्या पापाचा घडा फोडूनच राहणार होता. पण त्याचा पवित्र बघता इथे कधी नव्हे ते अग्नेय देवतांचे धापे दणाणले ना. कारण हा त्याचा निर्लज्ज मित्र तर उगाच कोणताही विषय रंगवूनच सांगणार, पण ही त्याची भोळी डॉल त्यावर विश्वासही ठेवणार. मग त्या बिचाऱ्याचं कायच होणार ना. या विचाराने त्यालाच धडकी भरली. जाणा, गेटिंग टू मच लेट. आपल्याला निघायला हवं. विष्णूचं प्रवचन सुरू व्हायच्या आतच
अग्नेय तडकाफडकी उठून उभाच राहिला. आता इथे थांबण्याची तो रिस्क घेऊच शकत नव्हता. पण अचानक त्याला इतकं बावरलेलं बघून जिथे सिया गोंधळली होती तिथे विष्णू मात्र त्याच्याकडे तिरकस हसत भुवया ताणून बघत होता. अरे साल्या, आता का पळत आहेस? थांब ना, तुझ्या जाणाला तुझे रंगीन किस्से जरा रंगवून सांगतो मी. विष्णूच्या नजरेतली खोडी अग्नेयाला बरोबर समजली. विष्णू, नाऊ आय किल यू डॅश. मुद्दाम करू नको, नाहीतर रीटा ही इथेच आहे आणि तुझे प्रायव्हेट किस्सेही काही कमी नाहीत. अग्नेयच्या त्या नजरेतल्या धमकीने इथे विष्णूच्याही ओठांवरचा हसू क्षणात गायब झालं. अहो थांबा ना, दादा काहीतरी सांगत आहेत. सियाला विष्णू काय सांगतो ते ऐकायचं होतं आणि त्याला तेच तर तिला ऐकू द्यायचं नव्हतं ना. अरे थांब ना, मी तिला काहीतरी सांगतोय ना. भले तो सांगणार नव्हताच, पण तरी अग्नियाला चिडवायचं विष्णूला काय ते सुकून भेटत होतं. विष्णू, तुला जे काही सांगायचं ते उद्या तू सविस्तररित्या मला सांग, मग मी ते सुखरूप तिच्यापर्यंत पोहोचवेन, ठीक आहे? अग्नियाचा तो आकसलेला जबडा बघून रीटाला तर तिचा हसू आवरताच येत नव्हतं. फ्रेंड्स म्हटल्यावर त्यांचे एकमेकांकडे खूप सारे सिक्रेट्स होते. पण खरं सांगायचं तर आता जर सिया इथे नसती तर एव्हाना या दोघांचं शीतयुद्ध हातापायीपर्यंत पोहोचलं असतं. अहो, तुम्हाला कुठे ट्रेन पकडायला जायचं आहे आणि दादाला सांगायला असा कितीसा वेळ लागणार आहे. अग्नियाच्या वागण्याचा आत्ता मात्र सियाला राग आला. प्रिन्सेस, मी म्हंटल उशीर झालाय, मग ऐकत जा बच्चा. शेवटी तोही तर द ग्रेट अग्नेय होता ना. तो सियाला घेऊन तिथून निघाला शेवटी. मेन्शनवर येईस्तोवर सिया अग्नेयशी एक शब्दही बोलली नाही. तो तिला घेऊन आल्याने तिला त्याचा रागच आला होता. त्याने बोलायचा प्रयत्न केला तरी मॅडम बोलतील तर शपथ ना. तो अग्नेय होता तर तीही त्याचं हट्टी कोंबडीचं पिल्लू होती. तेही रागात काही कमी नव्हतं बरं. प्रिन्सेस, कम हिअर बाबा. तुला मिठीत घेतल्याशिवाय मला झोप येत नाही, माहित आहे ना तुला. अग्नेय फ्रेश होऊन बेडवर येत स्वतःला ब्लँकेटमध्ये गुटळून घेतलेल्या सियाकडे बघतो. पण आता ही मॅडम काही न बोलता गप्प पडून राहिल्या. राग आलेला ना तिला, मग त्याला कळायला नको का? त्याचा जीव खाल्ल्याशिवाय तिचंही खाल्लेलं पचणार होतं का? शेवटी तिचे नखरे बघत त्याने दीर्घ श्वास सोडला आणि सरकत तिच्या जवळ गेला. आता जीव अडकला होता या पिल्लात तर तो तरी काय करणार ना. प्रिन्सेस, त्याने तिला ब्लँकेट सकटच मिठीत घेतलं. तसं ती त्याच्या पकडीतून सुटायला वळवळू लागली. पण त्याच्या पकडीतून सुटणं इतकं सोपं होतं का? जाणा, आता तुझं रुसून झालं असेल तर सांगशील का काय झालंय ते? तू सांगितलं नाही तर मला कसं कळणार? त्याने तिच्या तोंडावरचं ब्लँकेट काढताच तिचे केस तिच्या चेहऱ्यावर आले. तो ते मागे करणार, तोच ही त्याला ढकलून सरळ उठून बाल्कनीत निघून गेली. ते बघून अग्नीला तर कुठे डोकं आपटू असं झालं. खरंच त्याच्या जाणाचा राग म्हणजे त्याचा जीव घ्यायचा. अग्नी बायकोला मनवायला एफर्ट्स घ्यावे लागणार आहेत. तसही त्या पनवतीकडे नेऊनच मी सगळ्यात मोठी चूक केली. साला स्वतःच्या बायको सोबत तर मस्त रोमॅन्स करत असेल, पण इथे माझ्या रोमॅन्सचे लावले त्याचं काय? खरंच उद्या ऑफिसला गेल्यावर पहिला ह्याचाच गेम करणार मी. अग्नेय मनोमन विष्णूला बडबडत वैतागत उठून बाहेर आला तर त्याचा पाखरू बाल्कनीतल्या रेलिंगला पकडून दूरवर बघत बसलेलं. तिला असं शांत बसलेलं बघून अग्नेयच्याच हृदयात खळबळ माजलेली. तो तसाच तिच्या मागे येत तिला मिठीत भरत
त्याने तिच्या दोन्ही हातांवर हात ठेवले. तसंही ते सियाचे भरलेले डोळे घट्ट मिटले गेले. जाना, प्लीज सांगशील का काय झालंय? आत्ता त्याचा मृदू पडलेला आवाज बघून ती हळूच मागे वळली आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं, ज्यात तिला अथांग काळजी दिसत होती. अहो विष्णू दादा काहीतरी सांगतील म्हणून तुम्ही मला मुद्दाम घेऊन आलात ना? पण मला त्या दोघांसोबत खरंच खूप छान वाटत होतं. किती टाइम नंतर मी बाहेर पडलेली, कोणा लोकांना भेटली होती, पण तुम्ही मला लागलीच घेऊन आलात. आजकाल तर तुमच्याकडे माझ्याशी बोलायलाही वेळ नसतो. तुमची रात्रीची मिठी कधी वेगळी होते ह्याची तर शुद्धही नसते मला. पण आज मला खरंच खूप छान वाटलं. तुमचे फ्रेंड्स खरंच खूप चांगले वाटले. नाहीतर इतके दिवस या सोन्याच्या पिंजऱ्यात दिवसभर बंद राहायचे मी. कुटुंबातल्या लोकांमुळे भले मला एकटं वाटत नाही, पण तरी आज बाहेरची ताजी हवा खूप सुखावून गेली मला. अहो तुमचा कामाचा व्याप मी समजू शकते, पण मला तुमचा थोडासा वेळ तर हवे असतो. तुमच्यासोबत शेवटची कॉफी कधी पिलेली तेही मला आठवत नाही. शेवटचा कधी आपण लंच आणि डिनर एकत्र केलेला सांगा बरं. तुमचं काम तुम्हाला नेहमीच माझ्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट असतं. बोलता बोलता सियाचे डोळे कधी वाहू लागले तिला कळालंच नाही. पण तिचं ऐकून आणि तिच्या डोळ्यात पाणी बघून इथे अग्नेयचं हृदय मात्र पिळवटून निघालं. खरंच तर बोलत होती ती. त्याच्या कामात आणि दुश्मनांमध्ये तो इतका अडकून बसलेला की त्याला प्रयत्न करूनही त्याचा जास्तीचा वेळ तिला देता येतच नव्हता. ती त्याची वाट बघून अक्षरशः दमून जायची. समजूतदार होतं त्याचं पाखरू, पण शेवटी तिच्याही नाजूक मनाच्या काहीतरी इच्छा असतीलच ना. या विचाराने त्याला अपराधी वाटून आलं. प्रिन्सेस, ओके टेल मी, काय हवे तुला? शॉपिंगला जायचं का तुला? तर आपण उद्या जाऊ. मी स्वतः घेऊन जाईन माझ्या प्रिन्सेसला आणि त्यानंतर डिनरही बाहेरच करू. मग तर झालं. अग्नेय सियाचा चेहरा ओंजळीत घेत प्रेमाने तिच्या डोळ्यातले अश्रू पुसत समजावतच असतो, पण त्याला अजूनही आपलं बोलणं समजलं नाही. हे बघून इथे सियाचं मन आणखीनच भरून आलं. आता खूप चिडचिड होत होती तिची. अहो तुम्हाला कसं कळत नाही, मला तुम्ही हवे आहात. तुमचा टाइम आणि तुमचं प्रेम हवे आहे. तुमच्या सोबत खूप बोलायचं आहे मला. तुमचंही खूप काही ऐकायचं आहे. माझा आणि तुमचा फक्त आपल्या दोघांचा टाइम हवे आहे मला. पण तुम्ही तर आत्ताही तुमच्या सियाचं सुख पैशात तोडू पाहताय. सिया त्याला आपलं मन समजत नाही या विचारात रडतच आत निघून गेली. तसंही ते अग्नेयने रागात रेलिंगला जोरात पंच मारत घट्ट डोळे मिटले. कारण तिच्या डोळ्यातल्या दुःखाचं आणि मनातल्या वेदनेचं कारण आज तो स्वतः होता. तिला त्याच्या प्रेमासाठी, त्याच्या टाइमसाठी इतकं झगडताना बघून त्यालाच अगदी कसं तरीच झालं. हृदय खोलवर पोखरल्यासारखं वाटत होतं त्याला. त्याने काही टाइम केसात हात फिरवत कसा बसा त्याचा राग शांत केला आणि तो तडक आत आला तर त्याची जाना रडतच झोपून गेलेली. ते बघून मात्र आता अग्नियचेही डोळे पाणावले. भले ती झोपली असली तरी त्याच्या स्पर्शाशिवाय ती लगेच उठणार हे माहीत असल्याने तो पटकन तिच्या बाजूला येत तिला मिठीत घेत त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले. तसं तीही झोपेत त्याच्या स्पर्शात आणखीनच त्याच्या मिठीत शिरली. सकाळी सकाळी पूर्ण अग्निहोत्री मेन्शन मध्ये भयानक सन्नाटा पसरलेला, पण किचन मधून मात्र भयंकर आवाज येत होते. सुवर्णा, अगं बाई जा आणि आवर ना ह्या प्रकाराला. इतक्या पहाटे झोपमोड झाल्याने आजीनी तर डोक्याला
हात लावून बसून घेतलं. आई, अहो मी कसं अडवू? माझ्या अडवण्याने थोडी काही अडणार आहे. तुम्ही घरातल्या मोठ्या आहात ना, तुम्हीच प्रयत्न करून बघा ना. सुवर्णाचं लक्षही पूर्णतः किचनकडेच होतं. तुला काय वाटतं सुवर्णा, सकाळी सकाळी मला ती अग्नीची लुणा चावली आहे का, जे मी अडवायला जाईन? पहिलं तर मला हे सांग, मला किचनच्या इतक्या जवळची बेडरूम का दिलीये? या गोंधळाने 5 वाजताची उठून बसलीये मी. आजी तणतणतच होत्या की त्यांना पुन्हा जांभई आली. अहो आई, पण तेव्हा तर तुमची बेडरूम तुम्ही स्वतः चॉईस केलेली ना. तुम्हालाच कधीही रात्री बेरात्री किचन मध्ये पटकन येता जाता येईल म्हणून तुम्हीच ती रूम अग्नीशी बांधून घेतली होती. नाहीतर अग्नी त्यालाही गेस्ट रूमच करणार होता. सुवर्णाच्या उत्तरावर आजीचं तोंडच बंद झालं. पण तिला आत्तापासूनच सकाळच्या नाश्त्याचं मात्र टेन्शन यायला लागलेलं. कारण किचनच्या बाहेर उभ्या असणाऱ्या शेफ आणि किचन स्टाफच्या तोंडाचा उडालेला रंगच सांगत होता, आत काहीतरी भयानक शिजत आहे ते. आणि का इतकी भीती वाटणार नाही ना, कारण किचनमध्ये 1 नाही 2 नाही तर 3 शेफ कार्यरत झालेले. मग काय वाटतं तुम्हाला, ते 3 शेफ कोण असतील आणि त्यांची इतकी दहशत बाकीच्यांना का वाटतेय? त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. आणि आजचा भाग आवडला असेल तर भरभरून लाईक्स द्या, खूप साऱ्या कमेंट्सही करा. आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.